नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे। आज आपण क्लास 10 या क्लाससाठी इंग्लिश ग्रामर हा टॉपिक बघणार आहोत आणि इंग्लिश ग्रामरमध्ये क्वेश्चन टॅग हा जो टॉपिक आहे तो पाहणार आहोत। तर क्वेश्चन टॅगचे काही नियम असतात, ते नियम आपल्याला माहिती असायला हवे। त्या नियमानुसारच आपण क्वेश्चन टॅगचा क्वेश्चन हा त्या ठिकाणी सॉल्व करू शकतो, जो आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात येतो। तर या ठिकाणी सुरुवातीला मी क्वेश्चन टॅगचे नियम सांगते आणि त्यानंतर आपण या ठिकाणी वेगवेगळे एक्झाम्पल या ठिकाणी सॉल्व करून घेणार आहोत। तर क्वेश्चन टॅगबाबतचे नियम, रूल नंबर फर्स्ट, क्वेश्चन टॅग हा मूळ विधानाला जोडून येतो, म्हणजे मूळ जे विधान असतं त्याला जोडून क्वेश्चन टॅग लिहायचा असतो। त्यानंतर मूळ विधान, रूल नंबर 2, मूळ विधानानंतर स्वल्पविराम द्यायचा, त्यानंतर क्वेश्चन टॅग लिहायचा आणि शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं। नंबर 3, मूळ विधान कर्त्याच्या जागी नाम असले तरी क्यूटीमध्ये कर्त्याच्या जागी त्या नामास योग्य असे सर्वनाम वापरले जाते। नंबर 4, विधान होकारार्थी असेल तर टॅग नकारार्थी असतो आणि विधान नकारार्थी असेल तर टॅग होकारार्थी असतो। पुढे मी एक्झाम्पल दिलेले आहेत। एक्झाम्पल नंबर फर्स्ट, इट इज व्हेरी कोल्ड टुडे। इट इज व्हेरी कोल्ड टुडे हे दिलेले सेंटेन्स आहे। या सेंटेन्समध्ये नॉट नाही म्हणून तो उत्तरात आपल्याला लिहायचा। इथं सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हेल्पिंग वर्ब दिलेला आहे, इज, हे या ठिकाणी लिहायचं आहे। तर सेंटेन्स आहे इट इज व्हेरी कोल्ड टुडे, सेंटेन्स लिहायचं, कॉमा द्यायचा, त्या ठिकाणी इज हा वर्ड लिहायचा, नॉट लिहायचा। वरील सेंटेन्समध्ये नॉट नाही आहे म्हणून आन्सरामध्ये तो लिहायचा आणि प्रोनाऊन लिहायचं इट आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा। नंबर सेकंड, ही इज डुईंग नथिंग, मग सेंटेन्स लिहायचं ही इज डुईंग नथिंग, कॉमा इज हा जसाच तसा, इथं नथिंग आहे म्हणून उत्तरामध्ये नॉट लिहायचा नाही आणि इथं मात्र ही लिहायचा आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा। त्यानंतर एकाच वाक्यात 2 नकारार्थी शब्द आले असल्यास क्यूटी नकारार्थी जोडावा। एका वाक्यात जर 2 नकारार्थी शब्द आले तर आपल्याला क्यूटी पण हा नकारार्थीच लिहायचा असतो। मग इथे दिलेले सेंटेन्स आहे नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड। या सेंटेन्समध्ये नथिंग या शब्दाने सुरुवात झालेली आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी नथिंग हा जरी इथं शब्द आहे तर सुद्धा उत्तरामध्ये सुद्धा आपल्याला नॉट हा लिहायचा आहे। मग नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड, कॉमा इज हे सहाय्यकारी क्रियापद आहे, त्याला नॉट लावायचा आणि नथिंग ऐवजी इट हे या ठिकाणी वापरायचं आहे। नथिंग हा इथे सब्जेक्टच्या जागेवर राहिलेला आहे म्हणून आपल्याला ह्या सेंटेन्समध्ये नथिंग हा जसा तसा राहू द्यायचा। नथिंग हा इतर जागेवर आला, सब्जेक्ट सोडून जर इतर जागेवर आला तरच आपल्याला तो नथिंग असेल तर आपल्याला आन्सरमध्ये होकारार्थी लिहायचं असतं, परंतु नथिंग हा जेव्हा सब्जेक्टच्या जागेवर येतो त्यावेळेस मात्र तो जसाचा तसा ठेवायचा आणि उत्तरामध्ये सुद्धा नॉट हा शब्द लिहायचा असतो। नंतर काही वाक्य हे अर्धवट नकारार्थी वाक्यात तसेच नकारार्थी विशेषणे किंवा क्रियाविशेषणे असलेल्या वाक्यात क्यूटी होकारार्थी घ्यावी। काही वाक्यांमध्ये अर्धवट नकारार्थी शब्द असतो, मग तो कोणकोणते असतात ते आपल्याला माहिती पाहिजे, त्यासाठी मी लिस्ट बनवली आहे नकारार्थी शब्दांची। मग नकारार्थी शब्दांची लिस्ट, लिटल, फ्यू, हार्डली, स्केअरली, रेअरली हे शब्द जर वाक्यात आले तर समजून घ्यायचं की हे अर्धवट नकारार्थी वाक्य आहे। होकारार्थी शब्द अ फ्यू आणि अ लिटल। मग इथं सेंटेन्स दिलेले लिटल प्रोग्रेस हॅज बीन मेड, मग आन्सर लिहायचं लिटल प्रोग्रेस हॅज बीन मेड, कॉमा इथं हॅज आहे म्हणून हॅज लिहायचा आणि लिटल प्रोग्रेस हे या ठिकाणी सब्जेक्ट आहे, तृतीय पुरुषी एकवचनी आहे म्हणून या ठिकाणी इट लिहायचं आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा आणि इथं लिटल हा शब्द आलेला आहे म्हणजे नकार आलेला आहे म्हणून आन्सरमध्ये नकार लिहिण्याचं काम नाही। अशा प्रकारे हे सेंटेन्स या ठिकाणी सॉल्व करायचं असतं। त्यानंतर रूल नंबर 7, वाक्यात सहाय्यक क्रियापद असेल तर क्यूटी तेच वापरावे। इथं वाक्यात सहाय्यकारी क्रियापद दिलेले आहे तर तेच आपल्याला क्यूटीमध्ये लिहायचं असतं। एक्झाम्पल, ही इज नॉट रीडिंग, ही इज नॉट रीडिंग, आन्सर कॉमा आणि इथं सहाय्यकारी क्रियापद दिलेले इज, हे इज लिहायचं, इथं नॉट आला आहे म्हणून उत्तरात नॉट लिहायचं नाही आणि ही मात्र जसाचा तसा लिहायचा, शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचं। शी वॉज प्लेईंग, आन्सर शी वॉज प्लेईंग, कॉमा वॉजंट शी, इथं वॉज आहे सहाय्यकारी क्रियापद म्हणून इथं वॉज लिहिला, इथं नॉट नाही म्हणून इथं नॉट लिहिला आणि हे जे प्रोनाऊन आहे हे या ठिकाणी लिहिलं शी आणि शेवटी क्वेश्चन मार्क दिला। त्यानंतर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसतील तर इतर क्रियापदे असतील तर टॅगमध्ये पुरुष वचनानुसार व काळानुसार डू, डज, डीड ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात। मग आपल्याला डू, डज, डीड ही सहाय्यकारी क्रियापदे आपल्याला शोधायची असतात, तर ती पुरुष वचनानुसार आणि काळानुसार। मग या ठिकाणी एक्झाम्पल दिले, ही प्लेज व्हेरी वेल, इथे सब्जेक्ट आहे ही आणि प्लेज आहे वर्ब, मग वर्बला यस प्रत्यय लागला म्हणजे या ठिकाणी डज हे सहाय्यकारी क्रियापद लपलेलं आहे।
मग आन्सर लिहिताना कसं सॉल्व करायचं आहे तर आन्सर ही प्लेज व्हेरी वेल कॉमा इथं डज लपलेला आहे म्हणून इथं डज लिहायचा, इथं नॉट दिलेलं नाही म्हणून नॉट लिहायचा आणि प्रोनाऊन आहे ही हे जसं तसं लिहायचं आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा. त्यानंतर दे वर्क हार्ड, मग आन्सर दे वर्क हार्ड कॉमा वर्क हे V1 आहे, V1मध्ये डू लपलेला असतो म्हणून इथं डू लिहिला, इथं नॉट नाही म्हणून इथं नॉट लिहिला आणि इथं दे हे प्रोनाऊन दिलेलं आहे म्हणून इथं दे जसं तसं लिहिलं आणि शेवटी क्वेश्चन मार्क दिला. शी लेफ्ट फॉर दिल्ली येस्टरडे, शी लेफ्ट फॉर दिल्ली येस्टरडे, मग आन्सर शी लेफ्ट फॉर दिल्ली येस्टरडे कॉमा लेफ्ट हे V2 आहे, V2मध्ये डीड लपलेला असतो म्हणून इथं डीड लिहिला, इथं नॉट नाही म्हणून नॉट लिहिला आणि प्रोनाऊन शी हे या ठिकाणी लिहिलं आणि शेवटी क्वेश्चन मार्क दिला. अशा प्रकारे क्वेश्चन टॅगची आपण काही रूल्स या ठिकाणी बघितलेले आहेत. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.